सांगतो आमचं देव दोन्ही बाजून लाईट सेंटर मध्ये. हॅलो, कुणाचा तरी मोबाईल पडलेला आहे, ज्याचा मोबाईल पडला तरी कुणाचा बरं पाहुण्याचाच सांगा. पुरुष मंडळीला विनंती आहे, पुरुष मंडळींनी एका बाजूला बसावं, महिला मंडळांनी पुढे येत आहे, या पुढे इकडे महिला मंडळ पाठीमागं बसतील. पुरुष मंडळीला विनंती आहे. आपण तालुक्यातील चिंचोली या गावात आहोत. या ठिकाणी आपण पाहतोय की शिवसेनेचे प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत हे या ठिकाणी माहितीचे अधिकृत उमेदवार आहेत. 243 परांडा विधानसभा मतदारसंघाचा या ठिकाणी सावंतांचे सुपुत्र गिरिराज सावंत हे दौरा करतायत. याच दौऱ्याच्या निमित्तानं आज ते चिंचोली या गावात कॉर्नर सभा व रॅली घेत आहेत. रॅली संपलेली आहे. आता या ठिकाणी आपण पाहतोय की कॉर्नर सभा जी आहे ती या ठिकाणी गावातील चौकात घेण्यात येते. या ठिकाणी 243 अतिशय भूमपरंडा वाशी या मतदारसंघात आपण पाहतोय माननीय प्राध्यापक या ठिकाणी तानाजीराव सावंत साहेब यांच्या सभा आहे आपण पाहतोय. तरी देखील चिंचोली या ठिकाणी 8:30 वाजलेले असताना महिलांची प्रचंड प्रमाणात सभेचं नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तरी या सभेसाठी आलेले सर्व मान्यवर माननीय प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांचे सुपुत्र माननीय गिरिराज भैया सावंत यांनी आपल्यासाठी वेळातून वेळ मोलाचा वेळ काढून आपल्या गावासाठी दिलेला आहे. त्याचबरोबर या आपल्या गावासाठी सावंत साहेबांनी जे काही निधीचं या ठिकाणी केलेलं आहे तर या ठिकाणी थोडंसं स्वरूप कार्यक्रमाचं साहेबांना थोडंसं पुढचे 2 गाव आहेत. आपण मध्यंतरी आपण त्यांचा टाइम घेतल्यामुळं त्यांना थोडंसं पुढच्या नियोजनासाठी आपल्या गावचे माजी सरपंच माधवप्पा वारे हे आज अध्यक्षीय भाषण आपल्या प्रमुख पाहुण्यांच्या भाषणाच्या नंतर करतील. मी पाहुण्यांना त्यांना अगोदर बोलण्याची मी परवानगी बाप्पाकडून मागतो. सत्कार करू. तर आलेल्या पाहुण्यांचा सत्कार दिलीप अण्णा शिर्के यांना विनंती करतो. तसेच अजून कुणाचं गौतम वारे यांना दोघांना विनंती करतो की माननीय गिरिराज भैया सावंत यांचा सत्कार करावा. फास्ट करा. पटका निकाला बांधायचा आहे.
या ठिकाणी या ठिकाणी साहेबांचा गावकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी सन्मान केलेला आहे. त्यांनी स्वीकारला. टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं असं मी सर्व गावकऱ्यांना विनंती करतो. आज साहेबांनी आपल्या गावासाठी काय नाही केलं आणि काय केलंय हे अगदी हे 2.5 वर्षाचा कालखंड त्यांना भेटला आहे. या 2.5 वर्षामध्ये आपल्या गावासाठी जे आलेले निधी आहेत साहेब, मी तुम्हाला सांगतो, आतापर्यंत जनसुविधेअंतर्गत 2020 या ठिकाणी आपल्याला 91 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी साहेबांच्या मार्फत 2.5 वर्षामध्ये आलेला आहे आणि त्याची सर्व कामं आपल्याला इथं समोर पाहायला मिळतील. स्मशानभूमीचं काम आहे, या ठिकाणी सभागृहाचं काम आहे, बाकी बरीचशी कामं अजून सुरू व्हायची आहेत. ह्या रस्त्याचं काम आता आचारसंहिता झाल्यानंतर ते सुरू होणार आहे. असे बरेच निधी साहेबांमार्फत आपल्या गावामध्ये आलेले आहेत आणि हा कालखंड आपल्याला मिळालेला आहे फक्त 2.5 वर्षामध्ये. या अगोदरच्या आपण सगळे सत्तेतले आमदार बघितलेत, खासदार बघितले, त्यांच्या निधीचा ओघ बघा आणि आपल्याला फक्त विकासाला मत द्यायचे. साहेबांना मत म्हणजे फक्त विकासाला मत द्यायचे. ते राजकारण, मतदान मागणारे हे येत राहतील, जात राहतील, पण आपले मुद्दे काय आहेत की आपल्याला रस्त्याचे प्रश्न असतील, काही गावातले आपले स्मशानभूमीचे प्रश्न असतील, आपल्या मुस्लिम समाजाची जी दफनभूमी होती ते पण साहेबांच्या मार्फत आपल्याला ते दफनभूमीचं सुद्धा काम झालेलं आहे. ते दफनभूमी त्यांना अधिकृतरित्या आपण ग्रामपंचायत मार्फत त्यांना सातबारा करून दिलेला आहे. हे साहेबांचं काम आहे. साहेबांना फक्त विनंती केली आणि त्यांनी दफनभूमी दिली. त्याच्यामुळं मी गावकऱ्यांना एवढीच विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला कुठल्याही बुलथापेला बळी पडू नका. फक्त आणि फक्त कुणाचंही ऐकू नका. कुणी सांगल ह्या गावात येणार नाही, त्या गावात येणार नाही, ते गावातलं येऊ नाही तर नाही येऊ, फक्त आपलं गाव आणि आपण आपल्या गावातून धनुष्यबाणाला सगळ्यात जास्त मतांनी लीड द्या आणि सगळ्यात आपल्या जिल्हा परिषद सर्कलमधून त्याचं आपलं जिल्हा परिषद गण वालवड आहे, वालवड गणामध्ये आपलं गाव हे 1 नंबरला राहिलं पाहिजे. कारण की आजपर्यंत आपलं धनुष्यबाण हे सगळ्यात जास्त चालणारं आपल्या गावातून चिन्ह आहे. त्यामुळं आपल्या साहेबांना भरपूर अशा मतांनी निवडून द्यावं असं मी सगळ्यांना विनंती करतो आणि मी माझी प्रस्तावना थोडक्यात संपवतो. रणजित साळुंके माझे अगदी बालपणाचे मित्र आणि वर्गमित्र माझे. इयत्ता 8वीत असताना ते आमचे मॉनिटर होते आणि नेतृत्व गुण काय असतात ते त्यावेळेस पासून म्हणजे त्याची सुरू त्याच वेळेस दिसली. आज गावाचं नेतृत्व करतात आणि मला ह्या गावात येऊन म्हणजे त्यांना जो ऑर्गनाईज केलेला कार्यक्रम आहे ते बघून माझ्या मित्राचं कौतुक वाटतं. प्रथमतः तर मी त्यांचं अभिनंदन करतो. आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक महादेव बाप्पा वारे, परत आमचे मित्र वारे साहेब, बरेच ग्रामपंचायत सदस्य आहेत, महिला भगिनी आहेत, लाडक्या बहिणी आहेत, युवक वर्गही मोठ्या प्रमाणात दिसतोय. तर भूमपराठा वासी मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्तानं डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत सर यांचे चिरंजीव श्रीयुत गिरिराजदादा सावंत आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. तर हा माहोल बघून आता आम्ही 10 दिवसापासून फिरतोय खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये आणि बरेच गावं कव्हर केले, पण एवढं पब्लिक आणि एवढा मतदार वर्ग आम्ही पहिल्यांदाच बघतोय. त्याबद्दल तुमच्या गावाचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो.
दुसरी गोष्ट, चिंचोली हे गाव वालवड पासून जवळ आहे आणि वालवड सर्कलच्या अंडर येतं. आपल्या सर्वांना माहित आहे की नुकतंच रिसेंटली तानाजीराव सरांनी एक निवेदन केलेलं आहे आपल्या मतदारसंघात की ज्या सर्कलला जास्तीत जास्त लीड मिळेल त्या सर्कलला मी 51 लाख रुपयाचं बक्षीस देईन. तर वालवड सर्कलचं जे बक्षीस आहे हे आपल्याला सोडायचं नाहीये. तर त्यामुळे मला या गावातून कमीत कमी 90-95% पेक्षाही जास्त मतदान अपेक्षित आहे धनुष्यबाणाला. आणि आपण तर पहिल्यापासूनच पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, एकत्र लढवतो आहोत आणि सगळ्यांचे म्हणजे ऋणानुबंध आहेत. दत्ताबापू मोहितेंचा चांगला गावाशी टच आहे, महादेवप्पांचा आमच्या गावाशी चांगला टच आहे. तर इथून पुढे आपल्याला सर्व इलेक्शन एकत्रित लढायचे आहेत. ही विधानसभा सर्वांना सामोरे जायचं आहे. इथे 20 तारखेला आता मतदान होतंय. 20 तारखेला आपल्या सर्वांना माहिती आहे की आपली कोण आहे धनुष्यबाण. सर्वांनी धनुष्यबाणाच्या पुढचं बटन दाबून सरांना 80-90 हजाराच्या पुढून मताने निवडून द्यायचं आहे. जेवढं जास्तीत जास्त मताने आपण निवडून देऊ तेवढं मोठ्यात मोठं मंत्रिपद साहेबांना मिळणार आहे. थोडक्यात काय तर सरांनी ज्या दिवशी अर्ज भरला त्या दिवशी सर निवडून आलेले आहेत. आता फक्त आपल्याला वाट बघायची आहे की किती मतानं सर निवडून येतात आणि सरांना कुठलं मंत्रिपद भेटतंय. मित्रांनो, आपल्याला आपलं नशीब आहे की सरांसारखं खमकं नेतृत्व आपल्या मतदारसंघाला मिळालेलं आहे. आपल्याला हे जोपासायचं आहे, हे वाढवायचं आहे. सरांनी अगदी 2.5 वर्षामध्ये कामाची सुरूप दाखवलेली आहे. फक्त ही मुहूर्त मेढ आहे. आपल्याला भरभरून आपल्या भागाचा विकास करायचा आहे. जसं की आज आपण म्हणतो की चला अकलूज बघा, बारामती बघा, फलटण बघा, इकडे संगमनेर बघा, राहुरी बघा, शिर्डी बघा. याच्यापेक्षाही आपला मतदारसंघ त्यापेक्षाही जबरदस्त क्वालिटीचा मतदारसंघ बनवायचा आहे. हे मी गिरिराज दादांकडून मागच्या 15 दिवसापासून ऐकतोय. आपण सर्वजण गिरिराज दादांना ऐकण्यासाठी आतुर आहात मला माहिती आहे. आणि गिरिराज दादांची बोलण्याची क्वालिटी जबरदस्त आहे. सगळेजण शांत चित्तानं ऐका. दादांचं भाषण झाल्यानंतर आम्ही पुढच्या कार्यक्रमाला निघतोय. नंतर बाप्पा तुम्हाला संबोधित करतील. जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की, कर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी. आवाज कुणाचा, ताकद कुणाची. धन्यवाद. त्यानंतर आदरणीय नेते गिरिराज सावंत साहेब हे आपले अनुभव विचार आपल्यासाठी संबोधित करणार आहे. तरी त्यांची कृपया आणि आसपासचे जे कोणी लोक असतील त्यांनी समोर बसण्याची कृपा करावी एवढीच विनंती. आज या चिंचोली गावामध्ये उपस्थित सर्व ग्रामस्थ, सर्वप्रथम या गावचे ग्रामदेव संत शिरोमणी एकनाथ महाराज यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन त्यांच्या समाधीला वंदन करून या चिंचोली गावामध्ये उपस्थित सर्व ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या प्रमाणात आहेत. व्यासपीठावर उपस्थित महादेव बाप्पाजी आहेत, गौतम वारे आहेत, रणजित साळुंके, दिलीप शेट्टे, विक्रम बापू शेट्टे, शुभम बापू आहेत, संतोषजी आहेत आणि उपस्थित सर्व तरुण मंडळी, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी. भूमपरांडावाशी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या महायुतीचे अधिकृत उमेदवार, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब यांच्या प्रचारार्थ आज या चिंचोली गावामध्ये आपण गावभेट दौरा केलेला आहे. खऱ्या अर्थाने बोलायचं झालं तर प्रचारार्थ तसं बोलता येणार नाही, गावभेट म्हणताय. कारण मतं मागायचा विषयच कोणाला राहिले नाही, मतं मागायचा विषयच कोणाला राहिले नाही. ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी विजय झालेला आहे. आणि या गावातली जी संख्या, या गावातली जी उपस्थितांची आजच्या या कार्यक्रमासाठी, या गावभेट दौऱ्यासाठी जी संख्या उपस्थित आहे हे अधोरेखित करतं. या चिंचोली गावामधनं जास्तीत जास्त लीड तुम्ही सर्वजण बाप्पांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही सर्वजण उपस्थित सर्व साहेबांना निश्चितपणाने देणार आहात.
धनुष्यबाणाचं बटन दाबणार आहात आणि ते बटन दाबल्याच्या नंतर निश्चितपणाने मागच्या 19ला सुद्धा साहेब उभं राहिलेले असताना सर्वांना आश्वासन दिली होती. त्यावेळेस 2019ला दाखवायला काहीच नव्हतं. शिवजनक्रांतीच्या जीवावर साहेबांनी मतं मागितली. शिवजनक्रांतीच्या भरोश्यावर साहेबांनी आपल्या सर्वांना मतं मागितली आणि आपण सर्वांनी भरभरून साहेबांना मतरूपी आशीर्वाद दिले. साधारणतः 33,000 मताधिक्याने आपण सर्वांनी साहेबांना विधानसभेमध्ये पाठवलं. 19ला सरकार स्थापन होत असताना आपल्या विचाराचं शासन, आपल्या विचाराचं सरकार त्या ठिकाणी येऊ शकलं नाही. नंतरच्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये तुमच्या सर्वांच्या हक्काचं, तुमच्या सर्वांच्या मालकीचं शासन त्या ठिकाणी आलं आणि मग ते शासन आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये जे 2019ला निवडून येत असताना साहेबांनी शब्द दिले होते त्याची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ करण्याची सुरुवात ही 2022ला झाली. आणि 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये साधारणतः या मतदारसंघाच्या विकासासाठी 13,000 कोटी रुपयाचा निधी या शासनाच्या माध्यमातून, आपल्या सरकारच्या माध्यमातून साहेब या ठिकाणी आणू शकले. आणि आता 2024ची ही येणारी विधानसभा आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण हा गावभेट दौरा करतोय. जसं 2019ला आपल्या सर्वांना साहेबांनी आश्वासनं दिली होती ती मला वाटतं त्या ठिकाणी 80 ते 90% आश्वासनं साहेब पूर्ण करू शकले. ते आपल्या विश्वासावर, आपल्या मतरूपी आशीर्वाद जे तुम्ही 19ला दिले. आणि आता 2024 ते 29चा काळ आहे. जसं मगाशी संतोषरावांनी सांगितले की हा मतदारसंघ हा मराठवाड्यातला मतदारसंघ पूर्णपणे विकासाच्या दृष्टिकोनातून 1963ला संतोषराव या मतदारसंघाला पहिला आमदार लाभला. 1963 पासून ते 2019 पर्यंत हा विकास फक्त वाढदिवसात प्रत्येकाच्या मैत्रीत आणि एकमेकाला रामराम करण्यापुरता आणि टिळा लावल्यापुरता मर्यादित. हा विकास समृद्ध जर करायचा असेल तर खऱ्या अर्थाने या तालुक्याचा विकास होणं गरजेचं आहे. आणि विकास हा फक्त रामराम करून, नमस्कार करून, एकमेकाच्या वाढदिवसाला शुभेच्छा देऊन होत नसतो. त्याला या शासनातनं, या सरकारच्या माध्यमातून भरभरून निधी आणावा लागतो आणि निधीच्या माध्यमातून कामं व्हायला लागतात. त्याच वेळेस हा सर्व गुण संपन्न मतदारसंघ होतो. आणि हे कालच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये साहेबांनी दाखवण्याचा प्रयत्न तुम्हा सर्वांना केलेला आहे. निश्चितपणानं या मतदारसंघातली जनता जरी भोळीबाबडी असली तर विकासाला मानणारी, विकासाला जाणणारी आणि जागरूक या तिन्ही गोष्टीचा संगम एकत्रित झालेला आहे. आणि आता इथला मतदार हा भोळा बावडा जरी असला तर कुणाला वाटत नाही माझ्या गावचा रस्ता असावा, कुणाला वाटत नाही माझ्या शेतीला पाणी असावं. का तुम्हाला फक्त वाटतं लोकप्रतिनिधी आले आपण रामराम केला काय विकास नाही झाला तरी चालेल, असं कुणाला वाटतं का? प्रत्येकाला वाटतं की माझं गाव समृद्ध झालं पाहिजे, मी ज्या मातीत जन्म झालो त्या मातीचं काहीतरी गोष्टी फेडल्या पाहिजेत. आणि त्या दृष्टिकोनातून हे सर्व जर करायचं असेल तर आपल्या मालकीचं, आपल्या हक्काचं शासन त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. आणि जर हे शासन आणायचं असेल तर उद्याच्या येणाऱ्या 20 तारखेला आपलं चिन्ह धनुष्यबाणासमोरील बटन दाबून साहेबांना त्या ठिकाणी जास्तीत जास्त मताधिक्याने आपल्याला निवडून द्यायचं आहे. आणि निश्चितपणानं मला मगाशी सांगितलं की 90 लाख रुपयाचा निधी या गावच्या विकासासाठी लागलेला आहे. मगाशी बाप्पांनी मला सांगितलं निधी जरी कमी गेला असेल तो थोडाफार प्रमाणात माझ्यामुळे त्या ठिकाणी कमी आला आहे. तिथून पुढच्या काळामध्ये आम्ही लीडच्या माध्यमातून कमी पडणार नाही, जास्तीत जास्त लीड देऊ. आणि मग लीडचा कागद घेऊन या गावच्या भल्यासाठी, विकासासाठी, समृद्ध विकास जाणण्यासाठी, जोपासण्यासाठी हक्काने आणि अधिकारवाणीने साहेबांना सांगू की या पद्धतीचा लीड या चिंचोलीमधनं तुम्हाला मिळालंय. जास्तीत जास्त निधी ज्या काही विकासाच्या दृष्टिकोनातून कामं या गावामध्ये राहिलेली आहेत ती पूर्ण करण्याची जबाबदारी निश्चितपणानं बाप्पा घेतील. साहेबांच्या माध्यमातून आम्ही देखील शब्द देतो कुठलीही उणीव त्या ठिकाणी राहणार नाही. अशा पद्धतीने सर्व गुण संपन्न हा मतदारसंघ मुखपरांडा वाशी किंवा संपूर्ण धाराशिव जिल्हा आपल्याला करायचा आहे. आणि त्यासाठी तुमच्या हक्काचं, तुमच्या मालकीचं, तुमच्या विचाराचं शासन या राज्यामध्ये येणं गरजेचं आहे. आणि ते आणण्याच्या दृष्टिकोनातून साहेबांना या मतदारसंघातनं जास्तीत जास्त मताधिक्याने आपल्याला निवडून द्यायचं आहे. आणि तुम्ही सर्वजण सुज्ञ मतदार बंधू भगिनी या ठिकाणी जे उपस्थित आहात, मी मगाशी सांगितलं की गावभेट दौरा आहे, आम्ही मतं मागायला त्या ठिकाणी आलेलो नाही. इथं उपस्थित असणाऱ्यांची संख्या हे अधोरेखित करते की निकाल कुणाच्या बाजूने. कारण ज्या वेळेस ऐका, ज्या बैठकीमध्ये ज्या ठिकाणी महिलांची संख्या जास्त असते जगाची निर्मिती ही महिलांपासून झालेली आहे. त्यामुळे ही महिलांची उपस्थिती ही 23 तारखेला गुलालाची नांदे असं वैयक्तिक मला वाटतं. निश्चितपणानं
ही फक्त 20 तारीख ही प्रक्रियेचा भाग राहिलेला आहे. ती 100% आपण सर्वांच्या विश्वासाने, सर्वांच्या प्रेमाने, तुम्ही सर्वजण हे निश्चितपणाने करणार आहात असा आशावाद त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझ्यानंतर मगाशी सांगितलं की पप्पांना जास्त वेळ बोलायचे म्हणून सुरुवातीला थोडक्यात म्हणलं ओळखतो आणि पप्पा मग चांगल्या पद्धतीने तुमचे संवाद साधतील. त्यामुळं आज या गावामध्ये यथोचित मान सन्मान सत्कार मिळाला. संत शिरोमणी एकनाथ महाराजांचे आशीर्वाद घेऊन पुढच्या प्रवासाला आम्ही निघतोय. तुमच्या सर्वांचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, विश्वास, तुम्ही दिलेली शाल आणि बुके कदाचित हे सुकतील पण त्याचा ओलावा आणि त्याचा जिव्हाळा हा कायमपर्यंत आमच्याकडनं आणि तुमच्याकडनं जोपासला गेला पाहिजे. निश्चितपणानं अधोरेखित करावं लागेल. असंच प्रेम, असंच आशीर्वाद इथून पुढच्या नजीकच्या काळामध्ये देखील आपल्या सर्वांचे साहेबांवरती राहावे असा मी आशावाद व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. यानंतर आपल्या गावातील बरेच कार्यकर्ते बोलणार आहेत. फक्त साहेबांना पुढचे दौरे आहेत, त्यांचं शेड्यूल ठरलेलं आहे. त्या पद्धतीनं आणि आचारसंहितेचा नियम असल्यामुळं फक्त साहेबांना पाठवतो. एक मिनिट बघतो. खरं तर अध्यक्षाचं भाषण साहेब शेवट व्हायला पाहिजे, हा नियम आहे बरं का. तरी परंतु हा नाही थोडं मला शेवटीच बोलावं लागेल आणि तुमच्या मागं काही आहे मला माहिती, तरी परंतु शेवटच बोलणार आहे आणि आमचे बरेचसे कार्यकर्ते बोलणार आहे. आता गुराळ 10 वाजेपर्यंत चालणार आहे. हा तर साहेब एकच बोलतो मी, सूर्य कुणाला झाकत नाही, सूर्य कुणाला झाकत नाही, डोंगर कुणाला वाकत नाही. सूर्य कुणाला झाकत नाही, डोंगर कुणाला वाकत नाही. आणि सावंत साहेबाच्या विजयाचा वारू ब्रह्मदेवाचा बाप जरी आला तरी कुणी रोखू शकत नाही, कुणी रोखू शकत नाही, कुणी रोखू शकत नाही. साहेब 2019 ची लीड या गावामध्ये होती, भरभरून लीड होती. कालांतरानं त्या पक्षाचे 2 गट झाले. आम्ही निष्ठावंत पण ठाकरे गटात राहिलो, साहेबाच्या पाठीमागे आलो नाही. आणि आज जे आपल्या गावात फिरलो, रस्ते वगैरे अगर काही विकास दिला साहेबांनी, पण मनावा एवढा दिला नाही. त्याला एकमेव कारण मी आहे, ती मी कबूल करतो. पण इथल्या पुढे तरी आज आम्ही आमच्या गावातले 2 गट एकत्र करून साहेबासाठी बरं का, ग्रामपंचायतला आम्ही एका माझ्या विरोधात आहे, पण तुमच्यासाठी सगळे मतभेद विसरून एकत्र येऊन अगदी तळमळीने आम्ही काम करणार आहे. आणि साहेब बरं का साहेब, ज्यावेळेस सरकारमध्ये सुद्धा आपल्या साहेबाला मंत्रीपद दिलं गेलं नाही, डावललं गेलं, लय सविस्तर माझा अभ्यास देता येतो. मी ज्यावेळेस साहेबांसमोर 5-6 दिवसापासून त्यांच्या सोबत दौऱ्यामध्ये प्रत्येक गावाला 10 कोटी, 5 कोटी, 3 कोटी, सगळ्यात कमी निधी आपल्या गावाला आहे. आणि त्याचं एकमेव कारण मी ती मी गावकऱ्याची माफी मागतो याबद्दल. आणि दुसरी गोष्ट नका बघा, तर त्यानंतर सरकारचे 2 गट पडले, आम्ही एका गटात राहिलो निष्ठा म्हणून. साहेबाच्या विरोधात आंदोलन केली, साहेबाच्या विरोधात पोस्ट टाकल्या, पण साहेबाला जवळ गेल्याशिवाय माणूस कळत नाही, साहेबाच्या जवळ गेल्याशिवाय माणूस कळत नाही. म्हणून माझे एक म्हटलं होतं, परमेश्वर सुद्धा 2 गोष्टी चुकलेला आहे. परमेश्वर सुद्धा 2 गोष्टी चुकलेला आहे. माणसाच्या अंतकरणाला खिडकी पाहिजे आणि बैलाच्या शिंगाच्यावर डोळं पाहिजेत. कारण का बैलाला आपण कुठं मारतो हे दिसत नाही आणि माणसाच्या अंतकरणात काय आहे खिडकी दिसत नाही. तसं जर साहेबाच्या अंतकरणाला खिडकी असतील तर साहेब काय हे सगळ्यालाच कळलं असतं. आणि जे गटपडे बंड केलं वगैरे झालं आहे, पण त्याबाबतीत असं मला माहिती आहे, वेळीच बंड केले म्हणून बरे झाले साहेब, वेळीच बंड केले म्हणून बरे झाले, वेळीच बंड केले म्हणून बरे झाले साहेब, वेळीच बंड केले म्हणून बरे झाले. तुम्ही मंत्री झाले म्हणून आम्ही या भागाचे विकासाचे स्वप्न पाहिले, विकासाचे स्वप्न पाहिले. साहेब या अध्यक्ष शेवट बोलणार, आमचे कार्यकर्ते बोलणार आहेत. तुमचं जर पुढचं दौरा असेल तर कृपया तुम्ही जाऊ शकता, पण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आला त्याबद्दल त्याचे आभार. जय भवानी. आता यानंतर आपल्या गावचे सुप्रसिद्ध शाहीर म्हणजे शिवसेनेची शाहीर तर हे आपले या ठिकाणी मानतील. कृपया आपली सभा 10 वाजेपर्यंत चालणार आहे. सभा संपल्यानंतर चहाची व्यवस्था केलेली आहे. आणि महाराष्ट्राचा राजा छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजा भवानी, शिवसेना सरसेनापती, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, माता रमाई, सर्वांना विनम्र अभिवादन करून या ठिकाणी मी आपल्याला भूमबरांडावासी मतदारसंघाचे आपले उमेदवार प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी सभेचं आयोजन केलं आणि या ठिकाणी निष्ठावंतांची, बाळासाहेबांच्या विचारांची गर्दी झाली। या ठिकाणी मी एकच या ठिकाणी सांगू इच्छितो की बोलता सोपे आणि काम करता अवघड वाटे, बोलता सोपे काम करता अवघड वाटे हा गट एका बाजूने आहे आणि बोलता सोपे काम करताना ह्या मतदारसंघाला हेवा वाटे असा एक उमेदवार या ठिकाणी आपला उभा आहे। सर्व या ठिकाणी सुजन मतदार बंधू भगिनींना संत शिरोमणी एकनाथ महाराज यांच्या नगरीमध्ये नतमस्तक होऊन विनंती करतो, भूमपरांडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तानाजी सावंत साहेब हे आज आपल्या मतदारसंघामध्ये काम करत नाहीत। मित्रांनो, आपल्या भूम तालुक्यामध्ये शिवजल क्रांतीच्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना त्यांचं जीवन हे शेतकरी आपली शेती आहे आणि त्याच्या माध्यमातून सुख समृद्धी आणण्यासाठी मतदारसंघामध्ये ओढे रुंदीकरण आणि सर्वसामान्यांपर्यंत एक गोडगास म्हणून 5 किलोच्या माध्यमातून साखर, साडी, बचत गटांना महिला सक्षमीकरण करण्यासाठी विविध काम या ठिकाणी सावंत साहेबांनी या ठिकाणी मतदारसंघामध्ये राबविले। परंतु विरोधकांची टीका सावंत साहेबांवर बोलले जातात, साखरच वाटते, साडी वाटते, काही बी करते, मुरुम टाकते, कुठे काय करते। परंतु बाबांनो, मी एक साहेबांचा शिवसैनिक, बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो की साहेब गोरगरीब जनतेला 5 किलो साखर देतात, तुम्ही टीका करता, तुम्ही 2 किलो साखर द्या। कारण या ठिकाणी विचारवंताची, जातीवंताची, निष्ठावंतांची गर्दी या चिंचोली गावामध्ये आज बाळासाहेबांच्या विचारांचं, तानाजी सावंत सरांच्या पाठीमागे उभं राहणाऱ्या विचारवंताचं माहोल आणि सुंदर अशी या ठिकाणी गर्दी या ठिकाणी उपस्थित इकडं बापू शिर्के, शिवसेनेचा धन्यवाद, महादेवजी बाप्पा वारे, बाबुरावजी वारे, रमेशजी साळुंके, रमेश वारे, दिलीपांना शिर्के, आमचे बबन शिर्के, लक्ष्मण तात्या वारे, महादेवजी शिर्के, रणजितांना साळुंके, चंद्रकांत बाप्पा वारे आणि सर्वच या ठिकाणी मंडळी विचाराची मित्र हो। या ठिकाणी मला सांगायचंय, विचारवंताच्या पाठीमाग उभं राहणं गरजेचं असतं। या भूमपरांडा वाशी मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ म्हणजे एक लोखंडाची उपमा दिलेला मतदारसंघ, मागासलेला मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये एक परीस नावाचा व्यक्ती, ज्या परिसराला लोखंडाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर त्या लोखंडाचं सोनं होतं, असा उमेदवार या ठिकाणी, महाबलाढ्य उमेदवार, जनतेचं काम करणारा आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या माध्यमातून
माध्यमातून असेल, कुठलंही संकट येऊ द्या, त्या संकटावर मात करण्यासाठी, त्या गोरगरीब कुटुंबासाठी धावून जाणारा उमेदवार प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब आहेत. आणि खऱ्या अर्थानं या चिंचोली गावामध्ये मी सर्वांना सांगतो, आपल्या मशानभूमीची परिस्थिती, चिंचोली गावामध्ये मशानभूमीची परिस्थिती काय होती, आज तुम्ही त्या मशानभूमीमध्ये जाऊन बघा. वारेवाड गाव ती चिंचोली फाटा रोडचं काम एका टप्प्यात झालेलं आहे, नंतरचं काम होणार आहे. हे इलेक्शन झाल्यानंतर आता काम चालूच होणार आहे. आणि आपल्या आंबाबाईच्या मंदिरासाठी त्या ठिकाणी सावंत साहेबांनी मंदिरासाठी सुद्धा निधी दिलेला आहे. बरीचशी कामं सावंत साहेबांच्या माध्यमातून येत आहेत. आपला भाग, आपलं गाव सुजलम सुफलम करण्यासाठी एक निष्ठावंत माणसाच्या आणि होतकरू धाडसी समाज काम करण्यासाठी, या समाजाचा वसा, समाजाचं काम करण्यासाठी खऱ्या अर्थानं तानाजीराव सावंत साहेब आपल्या मतदारसंघामध्ये या दीनदलित गोरगरिबांच्या पाठीमागे अहोरात्र उभा आहेत. सर्वांना विनंती करतो, आपलं चिन्ह धनुष्यबाण, धनुष्यबाणाच्या समोरील बटन दाबून चिंचोली गावातील सर्वांनी जास्तीची लीड द्यावी अशी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. आणि माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या गावामध्ये आवर्जून उपस्थित राहिलेले शिवसैनिक दत्ता काळे, आपल्या उळूपचे कार्यकर्ते आहेत, ते म्हणले मला 2 मिनिटं बोलायला वेळ द्या. बप्पा, मी त्यांना 1-2 मिनिटासाठी संधी देतो. त्यांचा मोबाईल इथं पडलेला दिलाय त्यांनी, ते म्हणले मला 2 मिनिटं बोलायचं. खरंच या ठिकाणी मी अनेक गावामध्ये सामाजिक काम करत असताना वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून, बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावामध्ये फिरतोय. फिरत असताना त्याचबरोबर शिवसेनेचंही काम करतोय. काम करत असताना या ठिकाणी धनुष्यबाणाला मतदान करा, साहेबाच्या पाठीमागे उभा राहा, ही धावपळ करतोय. ही धावपळ माझी चालू होती. या धावपळीत मी तुमच्या गावामध्ये या ठिकाणी उपस्थित झालो. उपस्थित झाल्यानंतर फेरीही गावामध्ये मारली. मला वाटलं सुद्धा नव्हतं की माझा मोबाईल कुठं पडलेला आहे, मला सापडत म्हणून ही सुद्धा मला वाटलं नव्हतं किंवा माझ्या खिशात आहे, ही सुद्धा मी बघितलेलं नव्हतं त्या धावपळीमध्ये. खरंच तुमच्या गावकऱ्याचा मी आभार व्यक्त करतो. 40,000चा माझा मोबाईल आत्ताच घेतलेला एकदम या ठिकाणी खाली पडला आणि कुणी या ठिकाणी आणून दिला, व्यासपीठावर आणून दिला आणि व्यासपीठावरून माझा तो मोबाईल मिळाला. याबद्दल खऱ्या अर्थाने मी चिंचोलीकरांचा आभार मानण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. वास्तविक यासोबतच मी दुसरी विनंती करतोय, सावंत साहेब भरपूर काम करतायत, त्यांच्या जवळ गेल्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही. जी जी माणसं जवळ जाऊन आले तर प्रत्यक्षात त्यांना पाहिलंय, त्यांचं बोलणं पाहिलंय, त्यांचं काम पाहिलंय, ती माणसं एकदम सावंत साहेबांना मला तर वाटतं की मरेपर्यंत कधी सोडणार नाही. म्हणूनच तुमच्या गावातलं उदाहरण आहे. बाप्पांनी सुद्धा मान्य केलंय, मी दूर गेलेलो, जवळ आलेलो आहे. तरी माझी सर्वांना विनंती आहे की यावेळेस तुम्ही माननीय सावंत साहेबांना या ठिकाणी भरभरून मते द्या आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी विजय करावा. एवढं बोलून मी माझा शब्द संपवतो. जास्त वेळ बोलत नाही. संधी दिल्याबद्दल चिंचोलीकरांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद काळेसाहेब. खरंच तुम्ही आमच्या गावच्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी बी मोबाईल दिलाय त्यांचं कौतुक केलं आणि सावंत साहेबाच्या जवळ जी जाणार आहे आणि त्याचं काय होत आहे त्याचं ज्वलंत उदाहरण त्यांना बाहेर बघायची गरज नाही. बाप्पा, मी आहे ना जवळ आणि सावंत साहेबाच्या माध्यमातून मी काय करतोय, फक्त माझ्या जवळ आहे, मी त्यांच्या समोर नेऊन तुम्हाला दाखवतो आणि त्यांच्या जवळ गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. फक्त आई लहान मुलाला सांगत असते की एखादी विस्तव असेल, चूल पेटलेला असेल तर ते बाबा हाय, ते विस्तव आहे. ते लहान मुलं सांगते की आई सुद्धा मुलाला सांगते की ती हाय. मुलाला जर विचारलं तर मुलगा सुद्धा म्हणतो की ती हाय, काय विचारलं तर, पण ते जवळ जात नाही. पण आई रोज त्याच चुली पुढे स्वयंपाक करत असते, पण आपल्या मुलाला सांगत असते की त्याच्या जवळ जाऊन. पण जवळ जाऊन पहा, जे बी विस्तव असेल तो विस्तव ज्याला पोळायचा त्यालाच पोळणार असतो. त्याच्यामुळं कुठल्याही काम करत असताना जरी ते हा असेल, जरी तो विस्तवासारखा दिसत असेल, आज सूर्य आहे, सूर्य बी विस्तवच आहे, पण तो रोज येतो आणि रोज प्रत्येकाला प्रकाशमान करतो. तसं एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या तोंडाचं भांडवल करणे,
कुणाला वेगवेगळी नको ती उपमा देणे आणि त्याचं मतदारसंघामध्ये उगाचच बदनामी करणे हा उद्देश विरोधक करतायत, तर त्या भूलथापाला बळी पडू नका आणि तुम्ही सांगितल्या पद्धतीने धनुष्यबाण हे विसरू नका. कारण की ही व्यक्ती जर गेली तर आपल्याला अजून 15 वर्ष पाठीमागे मतदारसंघ जाईल, हे मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा. आणि मी एवढं बोलून थांबतो. अण्णा, आपल्या गावचे माजी उपसरपंच दिलीपांना शिर्के, माजी सरपंच दिलीपांना शिर्के हे आपलं मनोगत व्यक्त करतील. हॅलो, आपल्या गावचं ग्रामदैवत संत शिरोमणी एकनाथ महाराज यांना नतमस्तक होऊन मी काही इतका मोठा वक्ता नाही, मी जास्त काय बोलणार बी नाही, पण विनंती करतो की जे सावंत साहेबांच्या माध्यमातून जे आपल्या गावात काम आहेत, काम चालू आहे, एक आचारसंहिता लागायच्या अगोदर एक 10 दिवस आम्ही सावंत साहेबांकडे गेलो. आपल्या गावात सभागृह भरपूर झालेले, पण एक सभागृह राहिलं होतं तेवढं अंबाबाईच्या मंदिराचं. आणि अंबाबाईचे जे चाहते होते, भक्त आहेत आपल्या गावातले, त्यांनी आम्हाला सांगितलं की सगळं झालंय पण एवढं राहिले आपल्या गावासाठी, तर त्या अंबाबाईच्या मंदिरासाठी काहीतरी करा. मग आम्ही सावंत साहेबांकडे गेलो, त्यांना सांगितलं की आमची अशी अडचण आहे, आम्हाला एक तेवढं सभागृह द्या. सावंत साहेबांनी कसलाही विचार न करता आम्हाला 10 लाख रुपयाचं पत्र दिलं आणि आचारसंहिता लागायच्या अगोदर 10 दिवस अगोदर आम्ही इतकी पराकष्ट करून ते सभागृह मंजूर करून आणलं आणि आता काम बी चालू झालंय त्याचं. तर हे सावंत साहेब म्हणजे कामाचे माणसं. माझ्या माहितीनं आपल्या महाराष्ट्रात 288 आमदार आहेत. 288 आमदारांपैकी दानशूर जर माणूस असेल तर ते फक्त सावंत साहेब. कुठल्याही गोरगरिबाला कोणी जरी माणूस त्यांच्याकडे गेला तरी मोकळ्या हाताने कधीच माघार नाही, माघारी आजपर्यंत आलेलं नाही. कुणाला दवाखान्यात मदत केली, कुणाला अनेक प्रकारचे सहकार्य सावंत साहेबांनी केलेलं आहे. तरी मला जास्त कुणावर काही बोलायचं नाही. मला गावातल्या आपल्या माता भगिनींना एवढीच विनंती करायची की फक्त तुम्ही माणसाचा विकास बघून माणसाला मतदान करा आणि येत्या 20 तारखेला धनुष्यबाणाच्या चिन्हासमोर बटन दाबून सावंत साहेबाला आपण सर्वांनी मिळून विजयी करू आणि आपल्या गावातनं जास्तीत जास्त कसे लीड देता येईल हे आपण सर्वांनी सहकार्य करून करायचं. तरी एवढी विनंती करतो. हे सगळ्यांना माहिती आहे आणि मी माझे मोडके तोडके 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरंच अण्णा, तुम्ही सांगितलं की नेत्यामध्ये दानत असावी तर सावंत साहेबांसारखीच असावी. त्याचं उदाहरण म्हणजे आपल्या गावातील एक 2 ते 3 विद्यार्थी आहेत, त्यांच्या शाळेमधली पूर्ण फीस माफ केली. मला वाटतं रमेश वाऱ्याची एक मुलगी आमच्या आहे, त्याच्यानंतर माझी पण मुलगी आहे आणि आमच्या अण्णाची पण एक मुलगी आहे. कोण बोलणार आहे यानंतर? बोलणार आहे कोण? यानंतर आपल्या गावचे ज्येष्ठ नेते विक्रम बापू यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतो. महाराष्ट्राचा जमणारा जेव्हा शिवछत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीये आणि लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारार्थ आणि धडाडीचे आमदार आणि आताचे आरोग्यमंत्री
तानाजीराव सावंत यांच्या प्रचारार्थ आपण जे गावामध्ये सभा घेत एक जाहीर सभा घेण्याचं आयोजन केलं, ते कारणच असं ती सगळ्यालाच माहिती आहे. मागची 15 वर्ष मागची 15 वर्षे आपण प्रभातभाईला निवडून दिलेलं होतं आपल्या तालुक्याने. ते कशाच्या जीवावर दिलेलं होतं त्यांचं कर्तृत्व म्हणणं नाही, फक्त बाप्पाच्या सहानुभूतीपोटी त्या माणसाला निवडून दिलेलं होतं. परंतु हे या माणसाचं आगमन ह्या आपल्या मतदारसंघात झालं आणि तिथून पुढं आपल्याला म्हणजे आगमन व्हायच्या अगोदरच त्यांनी बरंचसं काय केलेलं आहे. 2012-13 पासून त्यांनी जे आपल्या मतदारसंघात छावणीला खुराक द्या, कडबा द्या, अन्नदान अशा जी गोष्टी काय त्या माणसाने करत राहिले आणि त्याच्यामुळं 2019ला भरभरून मतदान लोकांनी करून त्यांना निवडून देण्याचा प्रयत्न केला आणि निवडून दिलं. परंतु ती एका गोष्टीपासून वंचित राहिले, त्यांना मंत्रीपद भेटलं नाही म्हणून बराचसा विकास फुटला होता. पण तो वाघ असा आहे की कशाचं बी काय करून दाखवणारा माणूस आहे. त्यांनी सरकारच पलटून दाखवलं आणि बरोबर विकासाच्या कामाला बळ दिलं. त्यामुळं आपण शिक्षक कोणतरी म्हणलं तुम्ही 2 किलो तरी साखर द्या. अहो 15 वर्ष कारखानाच उभा राहिला, त्याच्या अगोदर सुतगिरी निवडा त्यांनी प्रयत्न केला. त्याच्यात सुद्धा म्हणजे सगळ्या विकासासाठीच्या लोकांना माहिती आहे की त्यांनी काय केलं. अगोदर म्हणजे सुतगिरणी काढ आमचं शेअर्स भरलं, शेअर्स बरकाच झालं आमचं केलं शेअर्स, त्याचं आम्ही हे भरलं, व्याज भरलं, ती कर्ज सुद्धा भरलं, पण ती नाही झालं. पुन्हा केलं कारखान्याचं शेअर्स भरलं. कसं भरलं? सोसायटी मार्फतच भरलं. 5,000 रुपयाचं 16,000 रुपयांचं भरल्याचं तरी कारखाना बंदच होता. फक्त अजितदादांनी कारखाना चालू केला म्हणून कारखाना चालू झाला, त्याच्याने कारखाना चालू झाला. हे खरी म्हणजे वस्तुस्थिती आहे. ह्या माणसाने बंद पडका कारखाना आपल्या जिल्ह्यातलं पूर्ण चालू केल्या, तेवढं लक्षात आता ढोकीचा स्वतः कारखाना त्या माणसाने चालू केलाय. असा कार्यशील माणूस पाहिजे. म्हणून कशासाठी मत द्यायचंय? फक्त कार्यासाठी आणि विकासासाठी मत द्यायचं. त्यासाठी सर्व माय बहिणी बंधू भावांना विनंती करतो, 1 नंबरला धनुष्यबाणाचं बटन आहे. 20 तारखेला जास्तीत जास्त बटन दाबून सावंतराला विजय करण्याचा प्रयत्न करू. एवढंच बोलतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरोबर आहे, बोला. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे तुळजाभवानीला वंदन करून महाराष्ट्राचा जाणता राजा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, बहुजन प्रतिपादक, क्षत्रिय कुलावतंस श्री छत्रपती शिवाजी महाराज त्यांना मानाचा मुजरा करून हिंदुस्थानचे हिंदुहृदय सम्राट, शिवसेनेचे सरसेनापती स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे, स्वर्गीय आनंदजी दिघे साहेब यांच्या विचाराला वंदन करून आणि आज महाराष्ट्रातील शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराला नतमस्तक होऊन महाराष्ट्रातील साधू संतांची थोर परंपरा यांना पण वंदन करून आणि या देशाचं रक्षण करणाऱ्या शूरवीरांना आणि शहीद झालेल्या जवानांना वंदन करून वास्तविक पाहता ही निवडणूक आहे आणि प्रचार निवडणूक आहे. 243 परंडा मतदारसंघ आणि या मतदारसंघाचे उमेदवार तानाजीराव सावंत साहेब त्यांच्या प्रचाराची सभा आपण या ठिकाणी कायदेशीररित्या परवाना काढून घेतलेले आहे. वास्तविक पाहता सावंत साहेब आपल्या गावात येऊन गेलते आणि येऊन गेल्यानंतर त्यांचे चिरंजीव गिरिराज सावंत साहेब त्यांना पण विनंती केली, मी पण विनंती केली
मला तर ते म्हणले होते की सावंत साहेब आल्यानंतर मी काय त्या गावात येणार नाही, तुमचं तुम्ही तरी पण आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले, त्याबद्दल सगळ्याच्या वतीनं आपण त्यांचं स्वागत केलं, तर याबद्दल मी गावकऱ्यांचं अभिनंदन करतो. आता हा निवडणूक हा विषय असा आहे, निवडणूक हा विषय असा आहे की तुम्हाला किती कालापासून निवडणूक आठवतं हे मला माहित नाही, पण मला कमीत कमी नानासाहेब चंद्रशेखर काकापासून ज्या निवडणूक आठवतात. त्याच्या आधी ताराराजे होते ते मला काय आठवत नाही. महाराष्ट्राच्या राज्याची स्थापना झाल्यानंतर नानासाहेब देशमुख ज्यावेळेस आमदार झाले 10 वर्ष, त्यानंतर चंद्रशेखर काका 10 वर्ष, आणि त्यानंतर हा गिरगिरी झाले होते की ते पण शाखात्मक आमदार झाले होते या ठिकाणी. पण त्यावेळेचा काळ वेगळा होता, लोकांची विचारधारा होती वेगळी होती, प्रसाराची माध्यमं होती, आणि जिपा गाड्या सायकली मोटरसायकली काही सुद्धा नव्हतं. प्रचाराला जायचं म्हणजे पदरच्या भाकरी यायच्या सायकलून लोक फिरायची, प्रचार करायची. उमेदवाराला खर्च नव्हता, कोणी खर्च मागत नव्हतं, कोणी देत नव्हतं. काळ वेगळा होता, काळ बदललेला आहे, काळानुसार सगळंच बदललेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर मला नानासाहेबांना काळ आठवतो, 2दा आमदार झाले, 2 लक्षात झाले. एकदा आरक्या नानासाहेब देशमुखांनी, आणि हत्ती त्यांची गुरु होते, त्यांनी जिवंत हत्ती प्रचारासाठी बनवून आणत होते. आम्ही लहान असताना, मताचा हक्क नसताना कुठला प्रचाराची सभा कुणाची तरी असली तरी आम्ही पदर राहिले सायकलवर जातो, हा लोकांमध्ये उत्साह होता, सभा ऐकायची माघार यायची. कारण त्यावेळेस लोक विचार ऐकत होते आणि विचारावर मतदान होत होतं आणि विचारावर निवडणुका होत होत्या. तसा काळ पद्धत गेला. चंद्रशेखर काका काही 10 वर्ष होते. चंद्रशेखर काका 10 वर्ष असताना सुद्धा त्या काळातले आमदार म्हणजे आजचे सरपंच ही एवढी बरोबरी होती. त्या काळातले आमदार आणि आता सरपंच ही बरोबरी होती. त्यावेळेस त्यांना पण निधी जास्त नव्हता. बरेचसे आमदार एसटीनं मुंबईला त्यांच्या पार्लमेंटला अधिवेशनासाठी जात होते. ही परिस्थिती त्यावेळेस काळ बदलत गेला. आणि नंतर महारुद्र बाप्पा ज्यावेळेस मोठे त्यावेळेस पहिल्यांदा या ठिकाणी उभा राहिले, तर ते पद्मसिंग पाटलाचे नात्यातले माणूस होते. त्या ठिकाणी या जिल्ह्यावर पद्मसिंग पाटलाचा फार मोठा पगडा होता. एक अधिकारशाही होती, सहकार असेल काही जे असेल ते सगळं पद्मसिंग पाटलाच्या अखत्यारीत होतं. आणि जे काही माणसं उभा करत त्याच्या नाट्याबद्दलची माणसं होती. नाट्याबद्दलची माणसं होऊन त्यांनी दुसऱ्याला कधीच प्राधान्य दिलं, ही सत्य बाब आहे. परत काय झालं, मोठे बाप्पांनी 10 वर्ष तेच राहिले. तसं जर हे पाहिलं तर आपल्या मतदारसंघाची अशी एक परंपरा आहे की 10 वर्ष झालेला आमदार किंवा जगदाप पडलेला आमदार आजीचा माझी कवाच होत नाही आतापर्यंत इतिहास आहे. चंद्रशेखर 10 वर्ष आले, पुन्हा कधीच झाले नाही किंवा उभं राहिले नाही. नंतर कोणत्याची मागुजी आले 10 वर्षापेक्षा पण गेले नाही. राहुल बाईंनी 15 वर्ष केले, 15 वर्ष जरी केले, पण ह्या मतदारसंघाचा इतिहास आहे. जगदाप पडलेला आमदार पुन्हा निवडून न आल्याला हा इतिहास या मतदारसंघाचा तेवढाच खरा आहे. परिस्थिती अशी आहे. मोठे बाप्पाच्या काळामध्ये त्यावेळेस जनतेला काही माहिती नव्हतं, योजना वगैरे काय. मग त्यावेळेस इलेक्शन सोपं होतं. आमदार साहेबांनी गावात 1-2 पुढारी घ्यायचे, त्यांना काही कुठेतरी द्यायच्या, 12 पंगडी द्यायच्या, आणि प्रचारात त्या पुढाऱ्यांची सांगितले लोक मतदान करायचे. आता जनता हुशार झाली, मतदार हुशार झालेला आहे. टीव्ही सारखी माध्यमं, मोबाईल सारखी माध्यमं आलेली आहेत. जनता खूप हुशार झालेली. आताच्या निवडणुका खूप अवघड आहेत, खूप म्हणजे खूप अवघड आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत माझ्यावर आठवत आहे तेव्हापासून सावंत साहेब माझा कार्यकाल जरी 2019ला जरी आमदार झाले असले तरी सत्तेमध्ये गेलेला काळ त्याचा 2 ते 6 वर्षाचा आहे. मग इथून मागचा 15 वर्षाचा तुम्हाला आठवतो विचार करा. मला 45 वर्षाला आठवतं, तुम्हाला 10 वर्षाचा कोणाला आठवत असतं. त्यांनी प्रामुख्याने विचार करा. आपल्याकडे मतदारसंघाचा विकास 15-20 वर्ष तुम्हाला आठवत होतं त्यापर्यंत विकास नाही. 2.25 वर्षाचा विकास ह्यात जर तुम्हाला फरक दिसत असला तर त्यांना मतदान करा. माझं मत असं नाही तेवढं मतदान करा. का करा हा एक विषय. कारण काय पाहिजे का, आपला नेता कसा पाहिजे, आपला आमदार कसा पाहिजे, आपला खासदार कसा पाहिजे, आपलं सरकार कसं पाहिजे. सांगतो या माणसाला तुम्ही खटल्याच्या माळा घालता, त्याला आता मतदान करा म्हणता. मी कुठं आलो सांगा, तुम्हाला कुठं आलो सांगा, सांगायला
माणसं येतात सांगा आम्हाला. बरं का जे असेल तसं आपला सभेचा टाइम 10 वाजेपर्यंत आपल्याला भांडणं करायची नाही. आपले कार्यक्रम इथं संपू आणि सभा संपल्याची जाहीर करू. मतदान होईपर्यंत मला सगळ्याला सांगायची विनंती, संघर्ष हा करायचाच नाही.